5 आणि 5 55च होतेत ना. 55 थोडी होते, 13 होते. इकडे काय बघू राहिला? तो आला नानाचं लग्न आहे का? मला वाटून राहिलं आज घंटा खाली जाणार आहे. घंटा म्हणजे? अगं घंटा म्हणजे ते नाही का, हिंदीचा एक घंटा असतो, गणिताचा एक घंटा असतो, इंग्लिशचा एक घंटा असतो. तुला तो घंटा खाली नाही दिसू राहिला का? अशा पोट्टीं सोबत नाही बोलत मी ज्यांना खाली घंटा नाही दिसत. खाली घंटा नाही दिसत म्हणजे? अगं घंटा म्हणजे तास. तास मराठीचा तास असतो, हिंदीचा तास असतो, ते म्हणा लागलो मी. तुला अजून पण नाही समजलं का? इंग्लिश मध्ये सांगू? पिरियड्स म्हणते त्याला, पिरियड्स. आता कोण डोळे फाडू राहिली? आता पण चुकीचं सांगितलं का? घे आले सर. आता नाही जायचं तो आला घंटा खाली. मला तर यो मास्तर नवीन दिसा लागला. आता मग पट्टे नो, आजपासून मी आहे तुमचा नवा टीचर. तुमचा इंग्लिशचा क्लास मी घेणार. तर चला मग सुरू करूया. मला वाटलं आता असाला मस्त मजा करू. या मास्तरला काही काम नाही, येऊन लागलं शिकवायले. तर मग पट्टे नो, फायावर मी लिहिणार आहे काही देशांची नावं आणि तुम्हाला सांगायचे ते मी कोणत्या देशांची नाव लिहिलेले. तर चला मग सुरू करू. पट्टे नो, पहिले मी तुम्हाला नाव वाचून दाखवतो, मग दुसरं तुम्ही दाखवा. ठीक आहे सर. चला माग म्हणा. आई आई, एन एन, डी डी, आई आई, ए ए, इंडिया इंडिया. गोप्या, आता तू येऊन मला सांग बरं खालचं नाव काय आहे? याला सगळ्या वर्गामध्ये मीच दिसून राहिलो का? येऊ राहिला का नाही येऊ राहिला? येऊन राहिलो. सी सी, ए ए, एन एन, ए ए, डी डी, ए ए, कोंडम कोंडम. रे थोबड तोंडे, कन्नडा म्हण, कन्नडा. कन्नडा. तू ना आता तो जागो गपचिप चालले जा बाप्पू, नाही तो इतके फटके टाकीन ना का बस. तुला एवढी पण इंग्लिश नाही येत? तुला लय येते तर मग तू सांग बरं काय लिहिलेलं आहे? मला मस्त माहिती काय लिहिलेलं आहे. मला सरने उठवलं असतं ना तर मी एका मिनिटात सांगितलं असतं काय लिहिलेलं आहे. ताबे चिल्लम चाटे गोप्या, तुझ्या डोक्यात काय हरणं चरून गेले का? हे सगळं शिकून राहिलो का मी तुम्हाला शाळेत? नाही नाही सर, हे नाही शिकू राहिले तुम्ही. नाही. मग तुझ्या सपनात काय इम्रान हाशमी आलता का तुला हे सगळं शिकवायला? लवकर सांग मला, कोण शिकू राहिलं तुला हे सगळं? नाही सर, हे कोणीच नाही शिकू राहिलं मला. ते आलं माझ्या डोक्यात ते कन्नडाच्या जागेवर. काऊन तुम्हाला काय म्हशी चारणार समजलं का? तू याच्या जागी दुसरं काही पण वाचू शकत होता. तो कंडमच कसं काय वाचलं? मला असंच वाटलं कंडम लिहिलं असं. तुमच्या डोक्यात कसं कन्नडा आलं तसं माझ्या डोक्यात कंडम आलं. याच्यात मोहली काय गलती आहे? ते आलं माझ्या डोक्यात. तो आली का? तो आली, अजिबात काही चुकी नाहीये, सगळी चुकी मोहली आहे. तिकडे मी मेंढ्या मागं जायचं तर तुम्हाला शिकवायला आलो. मी प्रयत्न तर केले सांगायची, मला आलं नाही ते वेगळी गोष्ट आहे, पण प्रयत्न तर केले मी. तरी पण सर तुम्ही मला आडू राहिले. मी इंग्लिश मध्ये कच्चा आहे. कधी शिक्षण मग तू इंग्लिश? तुझ्या हातात दाखला दिल्या. सर प्रयत्न तर करून राहिलो ना मी इंग्लिश शिकायचे. शिकून जाईन 1-2 वर्षात. बरं जाऊ दे, तुला इंग्लिश नाही येत ते सोड. मला सांग तू कोणत्या विषयात हुशार आहे नेमकं? आता बोलले ना सर तुम्ही मग मनातलं. मी मॅथ मध्ये हुशार आहे. मला सांगा तुम्ही कोणता पण प्रश्न विचारा मॅथ मधला, मी यू सोडून दाखवून तुम्हाला. विचारा तुम्ही मला मॅथचा कोणता पण प्रश्न, एका सेकंदात उत्तर दे तुम्ही, एका सेकंदात. बर मग मला सांग 5 आणि 5 किती होते? 55. सर कोण रागू राहिले? मी चुकीचं उत्तर दिलं का? 5 आणि 5 55च होतेत ना. 55 थोडी होते, 13 होते. राग आला ना सर तुम्हाला? राग हे मजा करून राहिलो मी, मजा. 5 आणि 5 55 नाही होत. 5 आणि 5 13 होते. गोप्या मोल तोंड जातं मग कुठं सुकाईच्या? 5 आणि 5 13 होते का? अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. मजा करून राहिलो सर, मजा. तुम्ही रागवले ना डबल. हे तुम्हाला मजा पण नाही समजत काय सर? 5 आणि 5 13 थोडी होते. पप्या मग डोक्यात नको जाऊ बरं. तू मला सांग 5 आणि 5 10 होते का 13 का 55 होते? अच्छा असं विचारून राहिले का तुम्ही? मला वाटलं दुसऱ्या प्रकारे विचारून राहिले. दुसऱ्या कोणत्या पद्धतीने विचारून राहिलो मी तुला? नाही म्हणजे मला वाटलं एक 5 घ्यायचा आणि दुसऱ्या 5चे शेजारी ठेवायचे, मग 55च होते ना. अशा पद्धतीने विचारू लागले मला असं वाटलं. तू इकडे बरं मग आता खाली लवकर ये पुढं. येतो. तिकडे कोपऱ्यात जा आणि मुर्गा बन जोर मी सांगत नाही तोवर. तिकडे काय बघू राहिला? तो आला नानाचं लग्न आहे का? कोपऱ्यात जा मुर्गा बन. सर मुर्गा काही बनवू नका मला, मोहले बेइज्जती होऊन जाईन पोरींसमोर. तुम्हाला वाटलंच ना तर मला तिकडं पॅक बंद खोलीत नेऊन मारण्याचं मारा.
लागन तेवढं. पोरीन समोर तुला प्रश्न विचारला तर तुला उत्तर नाही देता आलं, त्यावेळेस नाही झाली का तो आली बेइज्जती? आणि आता तुला मुर्गा बनायला लावलं तर त्यावेळेस तो आली बेइज्जती होईन का? तू काय मला हाताने केस मोजणार समजलं का? गपचिप त्या कोपऱ्यात जाऊन मुर्गा बन, नाही तर तुला मारन तर मारन वेगळं आणि तो आली बेइज्जती करीन ते अलग.